नमस्कार. उन्हाळा सुरू झाला की रोज सकाळी एकच प्रश्न पडत असतो. तो म्हणजे नाश्त्याला असं काय करायचं, ज्याने पोटही भरेल, जे हलकंही असेल आणि पटकनही होईल. त्यात मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक आईला असं वाटतं की मुलाला काहीतरी आपण हेल्दीच खाऊ घातलं पाहिजे. त्यामुळेच आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठाची एकदम मऊ, जाळीदार आणि खमंग अशी आंबोळी. नाचणीमध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे लहान मुलांच्या वाढीसाठी, हाडांच्या मजबूतीसाठी नाचणी खूप फायदेशीर मानली जाते. पण अनेकदा आपली मुलं नाचणी खायला नको म्हणतात. मग त्यांच्यासाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी हा एक छान पर्याय आहे. घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही आंबोळी अगदी कमी कष्टात बनते आणि झटपट तयार सुद्धा होते. तुम्ही ही आंबोळी लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मग रात्रीचं हलकं जेवण म्हणूनही बनवू शकता. तुम्ही बघा किती सुंदर मऊ झालेली आहे ही आंबोळी आणि ह्या आंबोळी बरोबरच खास कैरीचा सीझन आहे. त्यामुळे मी खोबऱ्याची कैरी घालून केलेली चटणी सुद्धा दाखवली आहे. तर ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि घरी करून सुद्धा बघा. तुमच्या लहान मुलांना तर खूप आवडेल आणि मुले आवडीने आता नाचणी खातील. आता सर्वात आधी मी इथं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मोजून 1.5 कप नाचणीचं पीठ घालून घेणार आहे. आता जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही घरातल्या एखाद्या वाटीने सुद्धा प्रमाण योग्य असे मोजून घेऊ शकता. आता 1.5 कप नाचणीच्या पिठासाठी आपण अर्धा कप रवा वापरणार आहोत. तुम्ही लहान मोठा कोणताही रवा वापरू शकता. आता यामध्येच मी पाव कप दही घालणार आहे. दह्यामुळे आंबोळीला छान असा आंबूस चव येते आणि आंबोळी मऊ सुद्धा होत असते. आता यातच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्यातलं मी पाऊण कप पाणी घालून सुरुवातीला हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. आणि नंतरनं आपण आपल्याला लागेल तसं पाणी वापरणार आहोत. आता काय होतं ना, कोणी इथे बारीक रवा वापरू शकतो, कोणी मोठा रवा वापरू शकतो. त्यामुळे पाण्याचा आपल्याला अंदाज परफेक्ट असा लावता येणार नाही. त्यामुळे तुम्ही मीडियम कन्सिस्टन्सीचं आपण जे डोसा घालतो ते बॅटर ज्या कन्सिस्टन्सीचं असतं त्या पद्धतीचं हे बॅटर बनवून घेण्यासाठी जसं पाणी लागेल तसं तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. इथे मी 1 कप आणि वरती थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणि आता हे आपलं बॅटर परफेक्ट असं बनून रेडी आहे. आता इथे मी एक काचेचा मोठा बाउल घेतलाय. त्यामध्ये हे सर्व बॅटर ओतून घेतलेलं आहे. आता या बॅटरमध्ये तुम्ही बघू शकता अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीयेत. जर राहिल्या असतील तर थोडंसं चमच्याने ते छान फिरवून घ्यायचं आणि पिठामध्ये गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या. आता याचमध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. साधारण 1 पाऊण चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे. आता हे बॅटर छान असं फेटून घेणार आहे आणि त्यानंतरनं हे मी झाकण ठेवून एक 10 मिनिट असं साईडला ठेवून देणार आहे. आता आपलं हे पीठ छान मुरेपर्यंत आपण खोबऱ्याची कैरी घालून चटणी कशी बनवायची ते बघूयात. तर चटणी बनवण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे. जेवढं आपलं ओलं खोबरं असेल तेवढीच कैरी घेतलेली आहे. मूठभर कोथिंबीर घेतली आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता जर तुमची कैरी खूपच आंबट असेल तर तुम्ही कैरीचं प्रमाण थोडं कमी वापरलं तरी सुद्धा चालू शकतो. आता हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. यातच मी चवीनुसार मीठ घातलं आहे. अर्धा चमचा साखर घातलेली आहे. साखर ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं. आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून मी हे मिक्सरला छान असं वाटून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता आपली कैरीची ही चटणी बनून रेडी आहे. आता चटणीला वरती तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये
जिरं घातलेलं आहे. जिरं छान तडतडलं की त्यामध्ये मी 2 ते 3 या अशा गोल लाल मिरच्या असतात त्या घातलेल्या आहेत. आता ही तेलाची फोडणी, जिऱ्याची जी फोडणी केली आहे ती आपण चटणीवर घालून घेणार आहोत आणि आपली खोबऱ्याची कैरी घालून केलेली ही चटणी रेडी आहे. आता 10 मिनिटे झालेली आहेत आणि आपलं हे पीठ इथे छान असं मुरलेलं आहे. आता यामध्ये मी चिमूटभर खायचा सोडा घालून घेणार आहे. तुम्ही खायचा सोडा घालू शकता किंवा मग पाऊण चमचा इनो घालू शकता. आणि जर तुम्हाला सोडा किंवा इनो दोन्हीही वापरायचं नसेल तरी सुद्धा चालू शकतं. फक्त आंबोळीला सोडा किंवा इनो जर वापरला नाही तर जाळी पडत नाही. बाकी आपली आंबोळी मऊ होते आणि छानही लागते. आता सोडा घालून घेतल्यानंतर मिश्रण छान एकसारखं फेटून घ्यायचं. आता इकडे मी गॅसवरती तवा छान गरम करून घेतलेला आहे. त्याला थोडं तेल लावून घेऊया. आता गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आहे आणि तव्याच्या मधोमध 1 ते 1.5 पळी पीठ घालायचं. लक्षात ठेवा, आंबोळी ही जास्त पसरवायची नाही, ती थोडी जाडसरच असते. आता हे बघा, मी पीठ तव्यावर टाकल्या किती सुंदर छान असं ते पसरलंही जाते. थोडंसं फिरवून घेतलीये मी पळी आणि आता गॅसची फ्लेम ही मीडियम टू हाय मध्येच ठेवायची आहे. त्यामुळे आपल्या आंबोळीला जाळी छान पडते. आता आपल्या आंबोळीला छान अशी जाळी पडायला लागली आहे. आता हे मी 1 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे, ज्यामुळे आंबोळी वाफेवरती आपली छान शिजते. झाकण काढल्यावर आंबोळी तुम्ही बघू शकता आपली छान अशी सुकलेली दिसते. आंबोळीवरचं पाणी छान सुकून गेलंय. आता यावरती आवडीनुसार मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्या आंबोळीवरती छान असं पसरून घेतलेलं आहे. आता आंबोळी शक्यतो दुसऱ्या बाजूनी भाजत नाहीत, पण तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्या बाजूने थोडीशी एक 10 ते 15 सेकंद ती भाजून घेऊ शकता. आता आपली आंबोळी बनून रेडी आहे. एकदम ती छान अशी शेकली गेलेली आहे. रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली नाचणीच्या पिठाची मऊसूत अशी आंबोळी बनून तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही पौष्टिक आणि झटपट होणारी आंबोळी आणि कैरीची चटणी? ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही खूप आवडेल आणि उन्हाळ्यासाठी तर हा फार उत्तम नाश्ता आहे. जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या, पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुमच्या आवडत्या स्नेहाज किचन स्टोरीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवरही दाबा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपींबरोबर आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजवरती. धन्यवाद.